मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जितनी चिखलवाडीवरून माझी बदली काठेवाडी वस्तीवर झाली. तिथं बी मी एकला शिक्षक. शाळा 4थी पर्यंत. एकूण मुलं 42, त्यात पहिलीची मुलं 13. त्यात एक छोटी मुलगी लय म्हणजे लय चुणचुणीत होती. बोलायची एखाद्या मैनवानी. मंजूळ. मला ती एकदमच आवडली बघा. तिचं नाव होतं मंजुळा, पण समधी पोरं तिला मंजी म्हणत. दिसभर माझ्या मागं ती काय बाय सांगत फिरायची. एखाद दिस त्या आले नाही की मला तो दिवस कडू कारल्यागत वाटायचा. तिचा बाल लढाईत लढताना कामी आला होता. तिची आई सासरा सासूची सेवा करत दिवस ढकलत होती असं इतर पोरांकडून मला समजलं. एक दिवस आखरीतच घडलं. मंजी बरोबर तिची आई बी शाळेत आली. मी पुढे होऊन त्यांचं स्वागत केलं. आई शपथ सांगतो की इतकी देखणी बाई मी माझ्या आयुष्यात ह्याच्या आधी पाहिलीच नव्हती. आमची मंजी तुमचे लय नाव करत्या बघा मास्तर, असं म्हणून मुद्दामूनच भेटायला आले तुम्हाला, असं म्हणत ती लय म्हणजे लयच गोड हसली. तवा माझ्या काळजात एकदम लक्कन काहीतरी हल्ल्यागत झालं बघा. मोठी गोड मुलगी आहे बघा. ती आली नाही तर मला बी दिवसभर करमत नाही. मी म्हणालो, मास्तर, आमच्या मंजीला तुम्ही लयच आवडतासा. दिसभर तुमचंच काय बाय सांगत असत्या. आणि खरं मनातलं सांगू का, मला बी तुम्ही आवडलासा. असं म्हणत तिच्या निळाशार डोळ्यांनी तिने असं माझ्याकडं काही पाहिलं. आई आई ग, एकदम माझ्या काळजाला ठेचच लागली. बरं, येतो मास्तर, असं म्हणून ती गेली आणि कंचाबी कामात माझं लक्षच लागना बघा. माझं एक मन मला माग वडीत होतं. हे बरं हाय मास्तर, हे बरं हाय. खोया माग फिर, येडावाकडा विचार करू नगस. मी बी जवान होतो. मामाच्या मुलीशी माझं बी लगीन ठरलं होतं. पण तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय आमच्या लग्नाचा बाजा वाजणार नव्हता. त्यामुळे देखणी बाई बघितल्यावरती तिचं माते म्हणून पाय धरायला मी काही कुठल्या संतांचा अवतार नव्हतो. रातभर असेच काही बाही विचार मनात येत राहिले. सकाळी उठल्या उठल्या समदे विचार मनातून काढून टाकले आणि नेहमीसारखाच नदीवरती आंघोळीला गेलो. कापडं काढून मनसोक्त आंघोळ केली आणि बाहेर आलो तर काय, काठावरती मंजीची आई रखमा उभी. मास्तर, आंघोळ चालल्या व्हय तुमची, असं म्हणत ती माझ्याकडे बघत राहिली. मला एकदम लाजच वाटली बघा. मी तोंड लपवतच बाजूला होत कापडं उचलली तर म्हणते कशी, मास्तर, आव घाबरतायसा काय असं, मी काय तुमासनी खात नाही, असं म्हणत एखाद्या झऱ्यावानी हसली. उद्यापासनं नदीवर जायचंच नाही असं मनाशी ठरवीत मी घरी आलो. त्या दिवशी देवपूजा करताना काही मनच लागेना बघा. सारखी तिची ती नजरच आठवत राहिली. दिवसभर शाळा अगदी मज्जेत झाली. समद्या पोरासनी आता पर्यंत पाढे पाठ यायला लागले होते. 3री 4थीची पोरं पुस्तक वाचायची बी छान. मला बी आता शिकवायला हौस वाटायला लागली. शाळा सुटली. मी घरी जाऊन आज दोंडाईच्या डोंगरावरती फिरायला जायचा बेत करीत होतो. तोच मंजीची आई मंजीला न्यायला आली. नमस्कार मास्तर, गोड हसत रखमा म्हणाली. नमस्कार नमस्कार. मी देखील नजर चुकवत म्हणालो. का व मास्तर, माझ्या समोरच कट्ट्यावर बसत रखमा म्हणाली. मास्तर, एकलेच राहताव जणू. हो, मी एकटाच आहे, मी म्हणालो. मग या की रातच्याला जेवायला. एकट्यांनी स्वयंपाक करायचा म्हणजे पोटाचं लय हाल होत असतील व तुमच्या. नको नको, तुम्हाला उगीच त्रास. शिवाय तुमचे सासू सासरे नाहीत, ते गेलेत पंढरपूरला म्हणून तर. पायाच्या नखाने जमीन खाजवत माझ्याकडे एकटक घायाळ नजरेने पाहत रखमा अर्थपूर्ण हसली. नको नको, आज मला काम आहे, मी म्हणालो. बरं, मर्जी तुमची, असं म्हणत रखमा उठली.
तिच्या स्वरात दुःख होतं. मला लय वाईट वाटलं, पण करणार काय? तिच्या घरी सासू सासरे नसताना जेवायला जायचं डेअरिंग माझ्यात तरी नव्हतं. तुम्ही म्हणाल काय मास्तर हाय का भिताड हाय? इतकी देखणी बाईल बोलावते तो ह्यो बावळट नाही म्हणतोया. तुम्ही मला काय बी म्हणा. तिच्याकडे असं राज्याला जाणं माझ्या आईबाबांनाच काय, पण कंचाबी मोठ्या माणसांना आवडणार नाही हे मला चांगलं ठावं हाय. असू द्या, मी बावळट, पण मी शाप सांगतो, ही ते मला जमणार नाही. 2 दिवस मस्त मजेत गेले. तिसऱ्या दिवशी मी शाळेला निघालो होतो, तेवढ्यात रखमा आली. मास्तर, अव मास्तर हाय ती का घरात? तिने दारातूनच विचारलं. ती एकदम घरीच येईल असं वाटलं नव्हतं. शिवाय घरबी जरा अस्ताव्यस्त होतं, म्हणून मी तिला बघून जरा गांगरलोच. अव मास्तर, मला आत या म्हणाल की नाही व? असं म्हणत ती आत आली. हातातलं भांड तिने खाली ठेवलं. मास्तर, आज सुक्या सोड्याचं कालवण केलं या, आणि एकदम तुमचीच आठवण झाली की मला घासत जाईना म्हणून लगेच घेऊन आले बघा. छे छे, उगाच त्रास घेतलात बघा तुम्ही. मी म्हणालो, त्रास कसला हो मास्तर? अव, आपलं माणूस म्हणलं की एवढं कराया नको व्हय? खरं सांगू का रखमाताई, मी पुढे काही बोलणार तोच पुढे होत माझ्या तोंडावर हात ठेवत ती म्हणाली, मास्तर नुसतं रखमा म्हणा, फकस्त रखमा. नाही, पण एकदम रखमा म्हणजे जरा अवघड वाटतंय. मी म्हणालो, काय बी अवघड नाही. मला तुम्ही फकस्त रखमा म्हणा, रमा म्हणा. हा, रमा छान हाय. तुम्ही मला रमाच म्हणा बघा मास्तर, लय गोड वाटतं या. बरं, रमा, घरी सासू सासरे वाट पाहत असतील ना ग? मी काकुळतीने म्हणालो. नाही. माझ्या समोर बसत रखमा म्हणाली, त्या अजून आलेलं नाही ती. असं होय, बरं, मी आता शाळेत जातोय. असं म्हणत शर्ट अडकवत कुलूप घेऊन मी बाहेर पडलो. तेव्हा तिलाही नाईलाजाने बाहेर पडावं लागलं. चला मास्तर, मला बी तिकडंच यायचंय. असं म्हणत ती माझ्या बरोबरच चालू लागली. लय संकोच वाटायला लागला. मी म्हणलं, अव तुम्ही पुढं जावा, माझ्या संगती नको. लोक काय म्हणत्याली? काय म्हणणार आहे ती? म्हणतील मैना राघू चालल्या ती म्हणून. असं म्हणत रखमा खळखळून हसली. मला लय म्हणजे लयच लाज वाटली. मी वाटेतच उभा राहिलो, माझ्या चेहऱ्याकडे बघत मघासारखी हसत. बरं, राहिलं, मी जाते पुढं. असं म्हणत ती चालू लागली. दूरवर जाईपर्यंत तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. मला जरा धीर आला. मग मी देखील शाळेकडे चालू लागलो. 8 दिवस असेच गेले, आणि एक दिवस एकदम रखमाचे सासरे शाळेत आले. नमस्कार मास्तर. अदबशीरपणे त्यांनी मला नमस्कार केला. उद्या पुनव हाय. उद्या तुम्ही आमच्याकडे जेवाया यायचं. मुद्दाम अवतान द्यायला आलूया. नको नको, उगाच तुम्हाला त्रास. मी म्हणालो, नाही मास्तर, या वक्ताला मी तुमचं काही एक ऐकणार नाही. अहो, आमची मंजी बापा विना पोर. तुम्ही तिला बापाची माया दिली. आम्ही तुमच्यासाठी एवढं बी करून हाय. तुम्हाला यायलाच पाहिजे बघा. माझा नाईलाज झाला. दुसऱ्या दिवशी मंजी मला न्यायलाच आली. तिच्या संग मी तिच्या घरी गेलो. जेवणाचा बेत एकदम झाक होता. बरेच दिवसात इतकं उत्तम जेवण मी जेवलो नव्हतो. मंजीच्या आजोबांनी आग्राव बी जास्तच केला. तेव्हा मी 2 घास जास्तच खाल्ले. पण रखमा सासऱ्याच्या समोर एकदा बी बाहेर आली नाही. जेवण वाढाया बी दुसरीच पोरगी होती. जेवण होताच, बसा मास्तर, मी आलोच, असं म्हणत काकासाहेब बाहेर पडले. मला एकदम उठून जाता बी येईना. तोच ताटात पानाचा विडा घेऊन रखमा बाहेर आली. मास्तर, आवडलं नव्ह आमचं जेवण? असं म्हणत तिने माझ्या हातात विडा दिला. तेव्हा तिने माझ्या हाताला मुद्दामून स्पर्श केला, आणि एकदम माझा हात हातात घेत माझ्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, काय झालं व मास्तर? तुमचा हात एकदम गप्पगार कसा व? काही नाही. असं म्हणत मी हात सोडवला, आणि तिने दिलेला विडा तोंडात टाकला. तर माझ्याकडे बघत म्हणते कशी, विडा रंगला मास्तर. प्रेम दाट असल तर विडा रंगतो म्हणतात. खरं नव्ह मास्तर? असेल असेल. बरं, मी येतो. असं म्हणत मी उठलो. माझे दोन्ही हात धरून बळे तिने मला बसवलं. बसावं मास्तर,
सासरं येतीलच आता, असं म्हणत ती आत गेली. नाही, मला जरा अर्जंट काम आहे, असं म्हणत मी बाहेर पडलो. छे, ह्यो नसताच ताप झाला बघा. देखण्या बाईचा असा आग्रह मोडायचा म्हणजे लयच कठीण बघा. माझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसाला हे प्रकरण जरा जडच जाणार होतं. रखमा अधूनमधून येतच राहिली. आपल्या नेत्र कटाक्षाने तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत मला घायाळ करत राहिली. मला बी मनावरती ताबा ठेवून आता उघड वाटू लागला. एक दिवस तर तिने कमालच केली. एकदम सांच्याला ती घरात शिरली. मास्तर हाय नव घरात, आज दिसभर तुमचीच याद येत होती बघा. मला तर राहुलच नाही, शेवटी आत्ता आले. तुम्ही कधी येणार घरी का मीच येऊ वस्तीला व इथं? वस्तीला आणि इथं? मी घाबरून विचारलं. व्हय, वस्तीला. काय घाबरतायसा का काय मास्तर? कुणाला काय बी समजायचं नाही. मी अलगदी आणि अलगद जाईन बघा. नको नको, काहीतरीच काय. अहो गावात समजलं तर? बरं राहिलं, असं म्हणत ती बाहेर पडली. मला बी सुटल्यासारखं वाटलं. 2-4 दिवस बरे गेले. पुन्हा ती काही बाही कारणाने येतच राहिली. आता माझा बी मनावरती ताबा राहीना. हातून काही बाही येडवाकडं घडण्या अगोदर काहीतरी करायला हवं होतं. मला एकदम नानांची आठवण झाली. तोच ह्यातून मार्ग काढेल हे निश्चित होतं. लगेचच्या रविवारी मी नानाकडे गेलो. नाना घरातच होता हे नशीब. त्याला बाहेर घेऊन मी माझा प्रॉब्लेम सांगितला. त्यावर माझ्याकडे बघत तो म्हणाला, मास्तर आव येड का खुळ तुम्ही? आव जवानी ही अशीच असत्या. ह्याचा जास्त विचार करायचा नसतो या. आली अंगावरती की घेतली शिंगावरती बघा. नाना माझी चेष्टा करतायसा होय? तुम्हाला नक्की ठावा आहे. हे काय मला जमायचं नाही त्या. मास्तर, कवा कवा तुमचा लय आदर वाटतो या बघा मला, आणि कवा कवा किव बी येत्या. बरं, ते राहू दे, मी काहीतरी युक्ती करतो. तुम्ही असं करा की तिला शनिवारी रात्री बोलवा तुमच्या खोलीवरती. पण नाना, माझ्यावरती विश्वास ठेवा आणि जा घरला. काय करायचं ते सांगतो मी तुम्हासनी शनिवारी सकाळी. मग तर झालं नव्ह. नानाचा निरोप घेऊन मी घरी आलो आणि एकदा वेळ वखत गाठून रखमाला शनिवारी रात्री ये असा निरोप दिला. माझा निरोप ऐकून रखमा हुरळलीच. खरं म्हणतायसा व्हय मास्तर? तिने एकटक नजर रोखत विचारलं. व्हय, मला बी आता दम निघनासा झालाय. मी म्हणलो, मग मी आजच रात्रीला येते की. तोंडात जीभ फिरवत ती म्हणाली, नाहीतर असं करा, तुम्हीच या वाड्यावर. मी मागच्या पडवीचं दार उघडच ठेवते. नको नको, आज नको. आता एकदम शनिवारीच, तवर दम काढखी. बरं, जशी तुमची मर्जी, असं म्हणत ती निघून गेली. शनिवारी सकाळीच नाना येऊन मला कानमंत्र देऊन गेला. मी खोली एकदम झकपक झाडून स्वच्छ केली. राती चांगली कापडं घालून अंगाला अत्तर बी लावलं. ठरल्याप्रमाणे 10 वाजता रखमा आली. आल्या आल्या तिने माझा हातच धरला. अंधारात तिचा श्वास मला ऐकू येत होता. थांब, कडी लावतो. समधी रात आता आपलीच आहे की, असं म्हणत मी पुढे जाऊन कडी लावली. आतल्या खोलीत येता येता ती मला चिकटलीच. मला बी दम निघना. म्हणत कॉटकडे जात तिने मला अंगावरती ओढलंच. तोच दारावरती थाप पडली आणि पाठोपाठ मास्तर, ओ मास्तर, असे शब्द आले. आलो आलो, असं म्हणत मी दाराकडे निघालो. तोच रखमाने मला अडवलं. अव कुठं मी लपू ह? तिने हळूच विचारलं. खरंच की, हे माझ्या लक्षातच आलं नाही. लपायला माझ्या खोलीत जागाच नव्हती. मी तिला डोक्यावरून शाल घेऊन कॉटवरती बसायला सांगितलं आणि हातात जपाची माळ दिली. नाना बाहेर बोंबलत होता. मी पुढे होऊन दार उघडलं. कोण, नाना? आणि आता या वक्ताला? मी आश्चर्य व्यक्त केलं. अरे येणार होतो सांच्याला, पण यष्टी वाटतच बंद पडली बघ मर्दा. मजे रातभर राहणार? मी घाबरत विचारलं. तर व मास्तर, आता रातच्याला कुठं व जाऊ? कॉटकडे पाहत त्याने विचारलं. कोण पाहुणं म्हणायचं? पाहुणं कुठलं हो? म्हातारा आला या गावाकडनं. कॉटकडे पाहत मी म्हणालो. असं होय. बैठक मारत नाना म्हणाला. रात झाली, झोपा की बाबा आता. अरे म्हातारा माणूस, झोप येत नाही म्हणून तर जप करीत बसल्या ती नव्ह.
मी म्हणालो. छान छान, हे बरं झालं. असं म्हणत नानाने चंची सोडली आणि गप्पा सुरू झाल्या. 12 वाजलं. 1 वाजला तरी बी नानाच्या गप्पा संपता संपनात. कॉटवरचा म्हातारा डुलक्या घ्यायला लागला. तोच दारावरती थाप पडली आणि जरबेचा आवाज आला. मास्तर, गुमान दार उघडा. आईला आता कोण आलं या म्हणायचं. असं म्हणत दार उघडलं तर बाहेर गावातली 20-25 माणसं जमा. मला दूर ढकलत सरपंच आत शिरले. नमस्कार हो सरपंच, नाना उठत म्हणाला. हा नाना, तुम्ही का वशा आलायसा व? सांच्याला आलूया म्या. रखमाला शोधतायसा जणू. होय, मग शोधा की. एकतर खुली हाय. कॉटवर मास्तराचा म्हातारा सोडून खोलीत कुणी बी नाही बघा. मग पळाली असल मागच्या दारानं म्हणायची. छा, खोलीला मागचं दारच नाही. मी म्हणालो. हा, मग रखमा गेली तरी कुठं म्हणायची. तिला आत शिरताना आम्ही पाहिलेली हाय. तवापासनं तुमच्या खोलीवरती आमचं लक्ष हाय. रखमा ओरडायची, आम्ही बाहेर वाटच पाहत होतो. असं हाय होय. समद काही लक्षात आल्यासारखा नाना म्हणाला. ही बघा तुमची रखमा. असं म्हणत नानाने म्हाताऱ्याच्या अंगावरची शाल ओढली. हा, म्हणजे मास्तर तुम्ही? व्हय, मी म्हणालो. रखमाला मी हातबे लावलेला नाही. आलं लक्षात. माझ्या पाठीवरती हात ठेवत सरपंच म्हणाले. मास्तर, परीक्षा घेतली आम्ही तुमची. तुम्ही 100% पास झालात बघा. अव गावात नवीन मास्तर आला की आम्ही त्याच्या अशीच परीक्षा घेतूया. तुमच्या अगोदर 2 मास्तरांच्या तंगड्या तोडल्या ते आम्ही. तुम्ही मात्र जिंकलासा बघा. येतो आम्ही. चल ग रखमा. मास्तर, रखमा लय गुणी पोरगी हाय बरं. आम्ही सांगितलं म्हणून तिने. नाही म्हणजे ती तयार नव्हतीच, पण असं म्हणत सरपंच बाहेर पडले. रखमा मागेच रेंगाळली. रखमा, तुला घरी सोडायला येऊ का? मी विचारलं. नको, माझे सासरे आहेत बरोबर. ते मला घेतल्या बिगार जाणार नाहीत. पर मास्तर, मला हरवलं तुम्ही. पार चोता केलात की हो माझा. म्हणजे मी समजलो नाही. अव मास्तर, माझ्या देखणेपणाचा जवानीचा गर्व होता मला. मात्र तुम्ही मला हरवलत बघा. खरं सांगू का रखमा, मी बी पुरुषच आहे की. मला बी तुझा मोह झालाच की. पण आमचा व्यवसाय हा मास्तरचा. लोक आपल्या पोरीबाळी आमच्या विश्वासावरती शाळेत पाठवतात. मास्तर दारुड्या असला तर चालतो एक वेळ, पण तो चारित्र्यवान असावा लागतो. समजलं का? रखमाने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे भरून आले होते. तिने पटकन माझा हात पकडला. त्या स्पर्शात सारं काही होतं. आई, बहीण आणि विश्वास. मास्तर, मी चुकले. तुम्ही लय मोठा आहेसा मला. तुमच्या मंजीच्या आईला माफ करा. असं म्हणत तिने माझे पाय धरले आणि झटकन ती बाहेर पडली. नाना आवासल्या नजरेने फक्त माझ्याकडेच पाहत होता.